गोसेखुर्द प्रकल्प में पुनर्वसन बाधित मालमत्ता धारकों पर अन्याय। मौजा खापरी रेहपाड़े के नागरिकों ने किया आमरण उपोषण। वर्ष की महिलाएं 3 दिन से कर रही है आमरण उपोषण। तीन दिन के उपोषण में महिलाओं की तबीयत गंभीर। उपोषण पर अधिकारियों ने नहीं दी दस्तक। महिला और पुरुष 3 दिनों से भूखे प्यासे कर रहे आमरण उपोषण। क्या मौजा खापरी रेहपाड़े के पुनर्वसन बाधित धारकों को मिलेगा न्याय? भंडारा जिले के पौनी तहसील अंतर्गत आने वाले मौजा खापरी रेहपाड़े गांव के गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन बाधित मालमत्ता धारकों ने उन पर हुए अन्याय के विरोध में 6 तारीख से आमरण उपोषण पर कलेक्टर ऑफिस के सामने बैठे हैं। 3 दिनों से पुरुष और महिलाओं ने एक अन्न का दाना भी नहीं लिया है, जिस कारण उनकी हालत गंभीर बताई जा रही है। इतना ही नहीं, इस आमरण उपोषण में 70 वर्षीय महिलाओं ने भी सहभाग लिया और अपने हक के लिए आवाज उठाई है। इस खबर से सनसनी मच गई है कि अभी तक एक भी अधिकारियों ने आमरण उपोषण पर बैठे लोगों से मुलाकात नहीं की। उन्होंने कहा है कि जब तक हमें न्याय नहीं मिलता तब तक हम इसी तरह आमरण उपोषण पर बैठे रहेंगे। पूर्ण नाव मंदा भास्कर जांभुडे, राहणार खापरी। मी इथे उपोषणाला बसली। माझे घर 9-10 बांधण्यात आले। 9-10 बांधण्याला आले आणि मी आपला मोजमाप करून ग्रामपंचायतला दिलो। ग्रामपंचायत मध्ये माझा मोजमाप करून विटा मातीचे घर बांधकाम दाखवत आहे, तरी पण ग्रामपंचायतने माझा 0-0 दाखवून मला दिशीला 0-0 पाठवला। त्याच्यामुळे मी इथं बसले आहो। इकडे आले वाद, इकडे आला पाणी आणि सगळ्यांना पैसे मिळाले। 225 लोकांना पैसे मिळाले। पैशाचं त्यांना नोटीस मिळाला आणि आम्हाला मिळालं नाही, ज्यावरती आम्ही का करावा। म्हणून हे आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करावा, त्याच्यासाठी आम्ही ह्या उपोषणाला बसलो। आमच्या मागण्या पूर्ण करून धन्यवाद। वय काय? माझी 70 आहे। 70? तुमची वय काय? 70। नमस्कार, मी सचिन गोपाल मिश्रम आहे आणि हे माझ्यासोबत सर्व उपोषण मंडळी बसली आहेत आणि हे सर्व एक खापरी रेहपाडीचे रहिवासी असून दिनांक 6 फरवरीपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत। आजच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि उपोषणाला बसण्याचं कारण असं की गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत खापरी हे गाव विशेष बाबून पुनर्वसित आहे आणि त्या ठिकाणी 261 कुटुंबाचा प्रस्ताव होता, पण त्या ठिकाणी आतापर्यंत फक्त 225 कुटुंब घेतले आहेत आणि उर्वरित 36 जे गावठाणातील मूळ मालमत्ताधारक होते ते त्यांना वगळलं। त्याच्यामुळे त्यांना अवॉर्डपासून वंचित केलं आणि हे प्रकल्प करताना ग्रामपंचायत असं घडलं की यांच्या ज्या मालमत्ता होत्या त्या सर्व नमुन्यावरून खाडाखोड केले आणि तो चुकीचा प्रस्ताव VIDCकडे पाठवला। त्यानुसार हा सर्व प्रकार असं घडलं। या प्रकरणाला आम्ही वारंवार विरोध केला, वारंवार आम्ही निवेदन दिले। कलेक्टर, FDO आणि VIDC विभागीय आयुक्तांना पत्र देऊन त्यांनी सुद्धा आजपर्यंत दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की आता 3 तारखेपासून 3 फरवरीपासून जो धनादेश वाटपाचा त्याचा कार्यक्रम सुरू आहे तो त्वरित थांबवण्यात यावा। त्यानंतर आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या मागण्यांचा विचार करावा, एकदा चौकशी करावी, त्यानंतरच तुम्ही आपला जे काही तुम्ही चेक वाटप करायचं आहे त्यानंतर करावा, आमची एवढीच मागणी। नाव मंजूर रविकांत रेहपाडे। आमचा गाव खापरी आहे। गावठाणात आतील माझा प्लॉट असून सन्याने वगळण्यात आला आहे, पण शासकीय कर्मचारी एकही दखल घेत नाही आहे आणि आमची एकही मागणी पूर्ण करत नाही आहे आणि आमचा नमुना 8 मध्ये
मध्ये खाडाखोड केली आहे. त्याची चौकशी केल्याशिवाय आम्ही यातून हटणार नाही. किती दिवस झाले तुम्ही उपोषण बसले? 3 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसल्या, तरी एकही अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. कोणतं उपोषण आहे तुमचं? आमचा पुनर्वसन उपोषण, आमरण उपोषण. 3 दिवसापासून काही जेवण केलं नाही? माझं नाव अमोल रेडपाडे. आम्ही इथं आमरण उपोषण करायसाठी बसलेलो आहोत. आमचं काल पुनर्वसन विभाग डेप्युटी कलेक्टर मॅडम फालके मॅडम विचारपूस करायसाठी आलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला विचारपूस केली आणि त्यांनी सांगितलं की हा आमच्याकडे विभाग येत नाही. त्यांनी असं सांगितलं की एसडीएम साहेब आणि कार्यकारी अभियंता हे यांचं काम आहे. मी त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ते उद्याला म्हणजे आज 7/2/2025 ते 11 ते 11:30 दरम्यान तुम्हाला भेटायला येतील. पण ते अजूनपर्यंत आमची काही दखल घेतलेली नाही त्यांनी, आणि त्यांनी काही विचारपूस सुद्धा केलेली नाहीये. म्हणून आमची अशी विनंती आहे की शासनाने आमची दखल घ्यावी. आणि आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहोत. आम्ही अन्नाचा एक दाना पण घेतलेला नाही आहे. तरी शासनाची अशी मागणी आहे, आम्हाला शासनाकडून मागणी आहे की जे काय आम्ही मागण्या मागत आहोत त्यांचा विचार करण्यात यावा. आणि जे काही आता प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया कमीत कमी आमचं जोपर्यंत निर्णय लागत नाही, आमचे नाव जोपर्यंत याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत प्रक्रिया थांबवण्यात यावी. धनादेश वाटप करू नये एवढीच आमची विनंती आहे. खापरी येथील शेतकऱ्यांच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत त्या लवकरात लवकर जिल्हा प्रशासनानं सोडवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. कारण आज त्यांच्या उपोषणाला 3 दिवस झालेले आहेत, परंतु शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष दिसतंय. यांच्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी कॉम्रेड युवराज उके जिल्हा सचिव यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि परत एकदा शासनाला मागणी करतो की यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.